मजा येते ना? वा वा वा, एकदा जोरदार टाळ्या होत जातात आपल्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी. देवियों और सज्जनों, अभी हमारे सहायक क्रू मेंबर योगेश आपको मराठवाड़ा स्पेशल खाना पेश करेंगे. लुत्फ उठाइए जरूर. चला मग जेवायला. आता भूक तर लागलीच असेल, बरोबर ना? घरीच या, मराठवाडा जेवण करायला घरीच या. मित्रांनो, सुशिला कोणाकोणाला माहिती हो? शाळेतली, कॉलेजमधली नाही. ती नाही. सुशिला म्हणजे खाण्याचा पदार्थ आहे, बरं का? सुशिला म्हणजे कुरमुऱ्यापासून बनवलेला एक चवीदार नाश्ता. त्याला काही भागात गर्डलेही म्हणतात. मराठवाड्यात खूप जगप्रसिद्ध आहे, बरं का? मराठवाड्यात तिखट, खमंग, झणझणीत, गोड अशी वेगवेगळी खाद्य संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. त्यात मुद्दा भाजी मराठवाडा पद्धतीचे पंचामृत, उडदाचे घुट, बिर्याणीला लाजून असा निलंगा राईस याचा समावेश होतो. तसेच उंबर हंडी, मटणाचे चिकनाचे लज्जतदार पदार्थ. काय बात आहे. अगदी तोंडाला पाणी सुटतील असे पदार्थ आपल्या मराठवाड्यात. हा, आणि अन्नकूट जे वेळ अमावस्येला शेतकरी राजा बनवतो ते अन्नकूट या सगळ्याचा समावेश होतो. दिवसाची सुरुवात आहे चुलीवरचा लोणी धपाटे, तर्री पोहे, उपीट, नाश्ता. अरे वा, अगदीच चरचरीत चालत त्यानं, बरं का? त्यांनी होते. तर गोड कलेतील पंचकळी, चौंगे, गुळाच्या कोंदाची पोळी, रवा पाकपुरी या गोड पदार्थाने दिवस पुढा होतो. आणि पाण्यासाठी तर आमचं नगर लई फेमस आहे, बरोबर ना? अहो, जे तुमच्या मनात ते आमच्या पानात. मलाई, बनारसी, मकई, कित्ता, पान सुपारी जे मागाल ते मंडळी. चला मंडळी, पोट भरलं ना सगळ्यांचं? झाले आमच्याकडे पार्टी. आता पोटपूजा झालीच आहे. आता आपण त्यांना देवपूजाकडे बोलूया. आपल्या मराठवाड्यामध्ये भद्रा मारुती हे अतिशय प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी मारुतीची शयन अवस्थेतील मूर्ती आहे. प्रेक्षकांना तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये किती ठिकाणी अशा प्रकारची मंदिरं आहेत की ज्या ठिकाणी शयन अवस्थेतील मारुतीची मूर्ती आढळून येते? सांगता येईल का प्रेक्षकांमध्ये? भारतात फक्त 3 ठिकाणी अशा मूर्ती आढळून येतात. एक प्रयागराज, दुसरं जामसावळी आणि तिसरं आमच्या मराठवाड्यात खुलताबाद येथे. जसं इथे भाषा विविधता आहे ना, तसेच अद्भुत मंदिरांचा अवशेषही आपल्या इथं पाहायला मिळतात. औरंगाबाद उर्फ छत्रपती संभाजीनगर याला तर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखलं जातं, बरं का? तुळजापूर देवीचं मंदिर, माऊरची देवी, योगेश्वरी देवीचं मंदिर, अंबाजोगाई यासारखे प्रसिद्ध मंदिरं इथे आहेत. मराठवाड्यात 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंग आहेत, बरं का? कोणते कोणते माहिती आहेत का? घृष्णेश्वराचं, अंगा नागनाथाचं, परळी वैजनाथाचं ही 3 ज्योतिर्लिंग आपल्याकडे इथं पाहायला मिळतात. याशिवाय जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने घोषित केलेल्या अजिंठा वेरूळच्या लेण्या या देखील आमच्या मराठवाड्यातच, बरं का? बरोबर. प्रेक्षकांनो, भारतीय चलनातील 20 रुपयांची नोट तुम्हाला आठवतीये का? नक्की आठवतीये? मग सांगा, त्यावर कशाचं चित्र आहे? बघा कोणाचं तरी खिशात असेल. बघा, या भारतीय चलनातील 20 रुपयाच्या नोटेवर आपल्या मराठवाड्यातील एलोरा लेण्यांचे चित्र आहे. नक्की घरी गेल्यावर तपासून पहा. थांब जरा, मी बघतोच. नक्कीच. हे बघा, एलोराचं चित्र आहे. आणि खरं आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातलं एलोराचं हे चित्र आपल्या 20 रुपयाच्या नोटेवर आहे. तसंच मराठवाड्याचा ताजमहल म्हणून ओळखला जाणारा बिबिका मकबरा, चांद मिनार, दौलताबाद किल्ला, नळदुर्ग, उदगीर किल्ला, सहस्त्रकुंड धबधबे हे देखील आमच्या मराठवाड्यातच येतात. जायकवाडी आणि विष्णुपुरी सारखी अगदी मोठी धरणं आमच्या मराठवाड्यातच, बरं का? तसं प्रसिद्ध हुजूर साहेब गुरुद्वाराही मराठीतच आहे. मित्रांनो, रावण आपल्या सर्वांना माहिती असेल, बरोबर? कुणी सांगू शकेल का रावण आणि जटायूचं युद्ध हे कुठं झालं होतं महाराष्ट्रामध्ये? येथे युद्ध झालं होतं बीडमधील बीड येथे या भागामध्ये झालं होतं. म्हणजे मराठवाडा ही जशी संतांची भूमी आहे तशीच भाषेचे आद्य भाषेसाठी पण खूप फेमस आहे. आता मराठी भाषेचे आद्य कवी
मुकुंदराज, कवी चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत एकनाथ, जनाबाई, समर्थ रामदास हे येथील प्रसिद्ध संत आहेत. तुमच्या आमचा सर्वांचा लाकूड पॅटर्न हा पण आमच्या मराठवाड्याचाच वर्ग आहे. मंडळींनो, मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याचं असं एक खास वैशिष्ट्य आहे. हे तर आम्ही तुम्हाला सांगितलंच, परंतु जर या 8 जिल्ह्यांना एकाच ओळीत सांगायचं असेल तर ते कसं, याचा आम्ही एक छोटासा प्रयत्न केला. जगात जर्मनी, जगात जर्मनी, भारतात परभणी. गोदाच्या पात्राचे, गोदाच्या पात्राचे नांदेडात पाणी. औरंगाबाद असे पर्यटन राजधानी, औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर असे पर्यटन राजधानी, उस्मानाबाद जणू तीर्थवाणी. औंढा प्रतापे गाजे हिंगोली, औंढा प्रतापे गाजे हिंगोली, बीडची शोभा वाढवी परळी. समर्थ रामदास जन्मभूमी जालना, समर्थ रामदास जन्मभूमी जालना, लातूर आहे शिक्षणाचा कणा. अष्टभुजांचा एक मराठवाडा, अष्टभुजांचा एक मराठवाडा, महाराष्ट्रात जागवी मराठी बाणा, मराठी बाणा. मंडळींनो, आमच्या जवळकडे तुम्हाला मराठवाड्याची सफर ही आम्ही एवढी खास घडून आणली, नक्कीच तुम्हाला आवडली असेल. आता येत्या सुट्टीमध्ये कतार टू मराठवाडा काढणार तिकीट, बघणार अजिंठाची वेरूळची लेणी, सगळ्यांनी जावा आणि आपल्या मुलांनाही घेऊन जावा. पुन्हा एकदा मी योगेश हनुमान रेवणसे आणि मी डॉक्टर मिनल पवन बागोरे, महाराष्ट्र दिन आणि चैत्र मास 2024 मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. आता पुढील परफॉर्मन्स येत आहेत आद्या आशिष राहलकर, आद्या अविनाश गायकवाड, आद्या चेतन बेलगुड, आराध्या पाटील, आरुष महेंद्र घरा, आर्या वसंत इंगळे, अनिका अमोल चोपडे, अश्विन वसंत इंगळे, औरा रितेश कुमार परमार, हार्दिका हर्षल कटारिया, माही मेहुल हजारे, मानसी महेंद्र गरा, मारवी मेहुल हजारे, मंजिरी स्वरूपा पाटील, निलिका रोहित पानसरे, पल्लवी सागर पवार, प्रतिभा प्रशांत शेळके, प्रिया मयूर भानुशाली, रोशनी वामन बारापत्रे, साबुरी स्वरूप पाटील, सार्थक सुनील पाटील, सुनैना अजय डोले, सुशांत समीर सोनी, वेदिका सचिन पाटील, विनया आशिष राहलकर आणि हा डान्स कोरिओग्राफ केलाय मानसी महेंद्र गरात यांनी. कृपया टाळ्यांच्या गजरात आपल्या परफॉर्मन्सचे स्वागत करूया.